भगवान की जय। मौली गणेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। तरी अवधान एक वेळी दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे, हे प्रत्युत्तर वाचे उघडाय का। नमामि सद्गुरु शांतम सच्चिदानंद विग्रहम पूर्ण ब्रह्म परानंदम विषमानंदी वल्लभ। जेणे पंढरी सारिकाची आमचा दाभिळगाव केला, जेणे पंढरी सारिकाची आमचा दाभिळगाव केला, वैकुंठाधिपती सखा पांडुरंग जोडिला, जो संत चरण रज म्हणून जगतात विख्यातला, त्या सद्गुरु हरिश्चंद्रा चरणी साष्टांग मी घातला। पांडुरंगाच्या कृपेने सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने या कोल्हापूर तालुक्यात वारकरी संप्रदायाचं उगमस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पवित्र अशा दाभिळ नगरीमध्ये वैकुंठवासी हरिभक्त परायण मारुती बाबा मोरे यांचे परम शिष्य वैकुंठवासी हरिभक्त परायण आबाजी बाबा मोरे, वैकुंठवासी हरिभक्त परायण हनुमंत बाबा मोरे आणि वैकुंठवासी हरिभक्त परायण ज्ञानेश्वर मारुती मोरे माऊली या त्रिमूर्तींच्या कृपाशीर्वादाने तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे, जगी सूर्य जैसे प्रकाशित, अगदी त्याचप्रमाणे या त्रिदेवांच्या कृपाशीर्वादाने गेली 90 वर्षे चालत असलेला हा आपला अखंड हरिनाम सप्ताह आणि या 90व्या वर्षाच्या सप्ताहाचा आपला हा 4था आणि या 4थ्या दिवसाची प्रवचन सेवा माझ्याकडे आली। वास्तविक पाहिलं तर या सेवेसाठी मी योग्य असं नाहीये, कारण आपली पात्रता नसते। हा ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ हातामध्ये घेतल्यावर त्या ग्रंथातनं आपल्याला काय कळेल आणि काय कळणार सांगता येत नाही, कारण या ज्ञानेश्वरी सारख्या ग्रंथावर गेली अनेक वर्षे जे लोक विवेचन करतात ना, त्या लोकांना जर का विचारलं ना तर ते लोक म्हणतात की मी गेली 50 ते 60 वर्षे ज्ञानेश्वरी वाचतोय, ज्ञानेश्वरीचे प्रवचन करतोय, पण अजून काय मला एक ज्ञानेश्वरी कळली नाही। मग तिथे माझ्यासारख्याचा काय निघावं लागणार आहे। नदीला पूर आला, नदीला एवढा पूर आला की त्याच्यामध्ये उंट जर घातला ना त्या उंटाची मदार पुरायला लागला। काठावर एक शेळी उभी होती, ती त्या उंटाला म्हणते दादा जरा बाजूला होतो का, माझी पाठ दिसते का, जमणार आहे का। अरे मी तोच प्रकार आहे आणि माझी अवस्था त्या शेळीसारखी आहे, पण ही सेवा आहे आणि आलेली सेवा मिळालेली संधी, त्या संधीचं सोनं करणं हे फक्त माणसाच्या हातात असतं। कृष्णा महाराज आम्हाला नेहमी फोन करतात तेव्हा फक्त एकच सांगतात की मला रामदास अभ्यास कर, कारण संधी कधी कधी सांगता येत नाही आणि ही संधी मला मिळाली आणि हे एक चांगलं कर्म आहे, कारण हे वाईट कर्म नाही। माऊलींच्या बऱ्याचशा कर्म करायचे ना तर नेहमी माणसाने चांगलंच कर्म करावं। एक बाई डेऱ्यामध्ये दही घालून मिसळ करू लागली, तिथे एक शेजारी बाई आली आणि ती म्हणाली बाई काय करताय, ती म्हणाली काय नाही उसळ करते। ती म्हटली डेऱ्यामध्ये काय घालताय, ती म्हटली दही घालताय। बायकांना चौकशा फार असतात, मग म्हटली ते आता काय होईल, ती म्हणली काही नाही याच्यातून ताक निघतं उसळ केल्यावर आणि मग त्याच्यापासून लोणी निघतं। अच्छा म्हटली उसळ केल्यावर लोणी निघतं का, म्हटली हो। ती बाई म्हटली मी एक काम करते, मी घरी जाते, घरी जाऊन मी डेरेमध्ये पाणी घालते, त्याच्यामध्ये रवी घालून मी मिश्रण करते, जमल काय म्हटली। ती ताक करणारी बाई म्हटली जमणार नाही, कारण दह्यातूनच ताक आणि लोणी तर पाण्यातून निघत नाही। मग मला सांगा जेवढा वेळ दह्याचे मिश्रण करायला लागणार आहे तेवढाच वेळ पाण्याचे मिश्रण करायला लागणार आहे ना। मग वेळ जर सारखाच लागत असेल, चांगलं कर्म करायचं तेवढाच वेळ, वाईट कर्म करायचं तेवढाच वेळ, वेळ जर सारखाच लागत असेल, आयुष्य जर सारखंच खर्च होत असेल तर माणसाने नेहमी चांगलंच कर्म करावं। दही जळाची घुसळणा, व्यापार सारखाची विचक्षणा, तिळा माळावे घाणा गाळणे एक। जर तुम्हाला घाण्यातून तेल काढायचं असेल तर तिळाचं निघत नाही, त्याच्यामध्ये वाळू घालून काय होणार आहे का। आपली म्हण आहे मराठी साहित्यामध्ये पहा, कुठली म्हण आहे, प्रयत्ने वाळूचे कणा गळीता तेलही गळे।
पण ती म्हण आहे. पण मला नाही वाटत तुम्ही वाळूचा घाटा किती जो गाडीत बसला त्याच्यातून तेल निघत म्हणून. हा एक वेळ तुम्ही नारळाच्या करवंट्याचं कुठं बसलात ना तर त्याच्यातून आणखी तेल निघत. सावरकरांची काळ्या पाण्याची शिक्षा आठवा म्हणजे आपल्याला नीट समजेल. आणि म्हणून हे चांगलं कर्म आहे. दाभेळ ग्रामस्थ मंडळी माझ्याकडे सोपवलेले चांगलं कर्म आहे. असो, मला आपण या प्रवचनाची संधी दिली, या सेवेकरता मला आपण सर्व पात्र समजतात. त्याकरता सर्वप्रथम सर्व दाभेळ ग्रामस्थ मंडळीचं मनापासून पूर्ण व्यक्त करतो. आणि या सेवेकरता उपस्थित सर्व असणारी माऊली स्वरूप भावी भक्त, मातृवर्ग, पितृवर्ग, सर्व गुरुवर्ग सर्वांच्या चरणी मनोभावे वंदन करून आपण सगळ्यांनी मिळून ही चिंतन सेवा करायची. 9व्या अध्यायातील ओवी मी आजच्या माझ्या प्रवचन सेवेकरता निवडलेली आहे. या 9व्या अध्यायाचं फार मोठं महत्व सांगितलं ज्ञानेश्वरीमध्ये. सगळेच अध्याय महत्वाचे ज्ञानेश्वरीमध्ये. केवळ अध्यायच नाही तर एक एक ओवी महत्वाचे ज्ञानेश्वरीमध्ये. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी ओवी अनुभव. सगळे अध्याय महत्वाचे ज्ञानेश्वरीमध्ये. पण हा 9वा अध्याय जो आहे ना तो विशेष महत्वाचा आहे. का विशेष महत्वाचा आहे? कारण हा 9वा अध्याय जो आहे ना तो मध्यभागी आलेला आहे. आणि ज्ञानेश्वरीमध्ये असा एकमेव अध्याय आहे की ज्या अध्यायाचं वर्णन कोणत्या तरी एका दुसऱ्या अध्यायामध्ये आलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराज या 9व्या अध्यायाचं वर्णन 10व्या अध्यायामध्ये करतात. माऊली म्हणतात हा 9वा अध्याय किती महत्वाचा आहे. आता 18 पर्वे भारती तो लाभे कृष्णातून वाचवती आणि जो अभिप्राव गीते साते शती तो एकलाशी नव्हती. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात संपूर्ण 1 लक्ष भारत आहे. 1 लक्ष भारत म्हणजे काय? 1 लाख श्लोकांचं महाभारत आहे. आणि ते 1 लाख श्लोक भगवंतांनी त्याने गीतेमध्ये आणले. आणि त्या संपूर्ण गीतेचं सार कशामध्ये तर एकट्या 9व्या अध्यायामध्ये. म्हणून 9वीच्या अभिप्राया सहसा मुद्रा लावावया बिहाला मी वाया गर्व काढला. ज्ञानेश्वर महाराज या 9व्या अध्यायाचा अभिप्राय असाच आहे असा शिक्का मारण्याकरता मला भीती वाटली. बिहाले मी वाया गर्व काढला. आणि म्हणून ज्ञानेश्वरांनी सांगितलं की सगळेच अध्याय गीतेमध्ये चांगले आहेत, श्रेष्ठ आहेत. परंतु त्यातील प्रत्येक अध्यायाची रुची कशी आहे? वेगवेगळी आहे. आणि याच्यासाठी माऊलींनी उदाहरण दिलंय. अहो गुळा साखरे माले याचे हे बांधे तरी एकाचे रसाचे तरी स्वाद गोळी याचे आनंद जैसे. गुळ कशापासून बनतो? ऊसाच्या रसापासून बनतो. साखर कशापासून बनते? हे दोन्ही जरी एकाच वस्तूपासून बनले ना तरी त्यांच्यापासून आपण जे पदार्थ बनवतो ना त्यांची चव कशी असते? पहा, आपण गुळाचा चहा केला आणि साखरेचा चहा केला, चव वेगवेगळी लागते की नाही? तसं गीता जरी एकाच भगवंताने सांगितली असली ना तरी त्यातील प्रत्येक अध्यायाचा स्वाद, प्रत्येक अध्यायाची ऋषी वेगवेगळे. हे ऐसे अध्याय गीतेचे परी अनिर्वाच्यपणे नावाचे तो अणुवादल हे तुमचे सामर्थ्य कर. आणि शेवटी या 9व्या अध्यायाची तुलना करताना ज्ञानेश्वर महाराजांनी असं म्हटलंय की राम आणि रावणाचं युद्ध झालं. कशासारखं झालं? आता तुम्ही म्हणाला आमच्या गावच्या भांडणासारखं झालं, तर तसं नाही. राम आणि रावणाचं जे युद्ध झालं ना हे राम आणि रावणासारखंच झालं, तसं युद्ध पूर्ण झालं नाही. आणि म्हणून शेवटी उपाधीने माऊलींनी परी हे असो येथे ऐसे राम रावण मिळले कैसे राम रावण जैसे मिळले समरी तैसे 9वी कृष्णाचे बोलणे. असा या 9व्या अध्यायाचा विचार आहे. असा हा 9वा अध्याय श्रेष्ठ आहे. आणि या श्रेष्ठ आणि महत्वाच्या अशा 9व्या अध्यायातली पहिली ओवी मी आजच्या माझ्या या प्रवचन सेवेकरता निवडलेली आहे. या ओवीमध्ये ज्ञानेश्वर महाराज श्रवणाचं महत्व सांगतात. श्रवण किती महत्वाचं आहे? माऊली म्हणतात तरी अवधान एक वेळे दिजे मग सर्व सुखासी पात्र होईजे हे प्रतीत नंतर माझे उघडाय. सरळ सरळ अर्थ असा आहे. तरी म्हणजे तर तुम्ही तुमचे अवधान म्हणजे लक्ष एक वेळा इकडे द्या, मग काय होईल? मग तुम्ही सर्व सुखाला पात्र व्हाल. आणि हे मी तुम्हाला प्रतिज्ञेने स्पष्ट करून सांगतो.
हे माझं बोलणं कसं आहे, माझं प्रतिज्ञेचा आणि स्पष्ट बोलणं असा या ओळीचा सरळ सरळ अर्थ आहे. आता आपण तो विस्ताराने आता या ओळीमध्ये पहिला शब्द आहे तरी. हा तरी या शब्द पहिल्यांदा का आला? अवधान द्या, अवधान द्या. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात एक वेळ अवधान द्या. मग एक वेळ अवधान देणं म्हणजे काय? त्या अवधानाचे काय महत्व आहे? मग सर्व सुखाशी पात्र होईल ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. मग हे सर्व सुख म्हणजे काय? आणि जर आम्ही एक वेळ अवधान दिलं तर आम्हाला सर्व सुख प्राप्त होईल. मग एक वेळ अवधान देण्याचा आणि सर्व सुखाचा काय संबंध आहे? आणि हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड आहे का? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. मग ज्ञानेश्वर महाराज ही प्रतिज्ञा करतात. असे 3-4 प्रश्न आहेत त्याचे संबंध नाही. या फार मोठा काय वक्ता नाही, आपल्याला थोडक्यात बोलायचे. त्या 3-4 प्रश्नांची उत्तर देतो मग विषय चिंतन संपवतो. सर्वात प्रथम ज्ञानेश्वर महाराजांनी या ओळीमध्ये केलेली प्रतिज्ञा, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड आहे का माऊली म्हणतात. प्रतिज्ञापूर्वक बोलतात. तर प्रतिज्ञेमध्ये काही प्रकार आहेत. एक आहे जीवाची प्रतिज्ञा, एक आहे देवाची प्रतिज्ञा आणि एक आहे संतांची प्रतिज्ञा. आता जीवाची प्रतिज्ञा म्हणजे तुम्ही आम्ही केलेली प्रतिज्ञा. जीवाच्या प्रतिज्ञेला फारसं महत्व नाही. का महत्व नाही? तर आपल्या प्रतिज्ञा कशा असतात? आज आपण प्रतिज्ञा करतो, उद्या ती सोडून देतो. उद्यापासून मी काय खोटं बोलणार आहे असं म्हणतो. प्रतिज्ञा आपण पूर्ण करतो का? एखादा व्यसनी माणूस असेल, ज्याला दारूचं व्यसन असेल, तो रोज रात्री प्रतिज्ञा करतो. कोणती? आज जी घेतली ना ही शेवटची. उद्यापासून त्या ठिकाणी दारूला तोंड लावणार नाही. दुसऱ्या दिवशी येणं माझ्या मागल्या. नवे नवे आपण प्रत्येकाने शाळेत असल्यापासून एक प्रतिज्ञा केली. शाळेत गेल्यापासून कोणती? भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे. मग त्याप्रमाणे आपण वागतो का? असं म्हणतात. त्या रावणाने सुद्धा 3 प्रतिज्ञा केल्या होत्या, त्यातली एकही प्रतिज्ञा पूर्ण झाली नाही. आणि म्हणून जीवाच्या प्रतिज्ञेला फारसं महत्व नाही. दुसरे आहे भगवान परमात्म्याची प्रतिज्ञा. देवानेही काही प्रतिज्ञा केल्या होत्या. देवही काही प्रतिज्ञा करतात, पण देवही आपल्या भक्तांकरता आपली प्रतिज्ञा थोडीशी बाजूला ठेवतात. आता देवाने कधी प्रतिज्ञा केली होती? कुरुक्षेत्रावर कौरव पांडवांच्या युद्धामध्ये भीष्माचार्याच्या बाणाने अर्जुन घायल झाले. आणि अर्जुन घायल झाले हे भगवंताला पावलं नाही. भगवंत परमात्मा त्याच्या सारथी होते अर्जुनाचे, भगवंताला ते पावलं नाही. मग अशा वेळी भगवान परमात्मा रथातून खाली उतरले. बाजूला एक रथाचं मोडकं चाक पडलं होतं, ते उचललं आणि भीष्माचार्यावर धावून गेले. पाठीमागून अर्जुन उतरले रथातून आणि म्हणाले, अहो देवा हे काय करताय? अहो मी निरोध तरी चालेल, पण तुमची प्रतिज्ञा. तेव्हा भगवंताने अर्जुनाला सांगितलं, अरे माझी प्रतिज्ञा मोडली तरी जाईल, पण मला या भीष्माची प्रतिज्ञा कधी करायची? कारण भीष्माचार्याने कोणती प्रतिज्ञा केली होती? की मी एकदा तरी देवाला शस्त्र घ्यायला लागेल. सांगायचं तात्पर्य काय? की भगवान परमात्मा आपल्या भक्तांच्या प्रतिज्ञेकरता आपली प्रतिज्ञा सोडून देतात. गीतेमध्ये सुद्धा भगवंताने म्हटले बा, कोणते प्रतिजानी न मे भक्ता प्रणश्यती क्षिप्रम भवती धर्मात्मा शाश्वतशंती निगच्छती. कोणतेही प्रतिजानी न मे भक्ता प्रणश्यती. ते भगवान अर्जुनाला सांगतात की अर्जुना तू प्रतिज्ञा कर. कोणती प्रतिज्ञा कर? माझा भक्त कधीही नष्ट होत नाही अशी तू प्रतिज्ञा कर. पण वास्तविक ही प्रतिज्ञा कोणी करायला पाहिजे? माझा भक्त नष्ट होत नाही म्हणजे कोणी? देवाने स्वतः करायला पाहिजे की नाही? कारण भक्त कोणाचे असतात? देवाचे असतात. मग अर्जुनाला काय करायला सांगितले? तेव्हा शंकराचार्य आपल्या भाषेमध्ये असं सांगतात की भगवान परमात्मा आपली प्रतिज्ञा सोडतात आणि भक्ताची घरी करतात, म्हणून अर्जुनाला करायला सांगितलं. आज या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी प्रतिज्ञा केली. कोणती? हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहित असतानाच काही प्रतिज्ञा केलेल्या आहेत. ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींच्या बऱ्याचशा प्रतिज्ञा आल्या. पहिली प्रतिज्ञा, तैसा वाघ विलास विस्तारू गीतार्थी विश्व भरू आनंदाचे आवारू मांडविचार. दिसो परतत्व डोळा भोगो सुखाचा सोहळा विवो महाबोध सुखा महाविष्णू. आणखी प्रतिज्ञा,
फिटो विवेकाची वाणी हो गाना मनाची देखो आवडे ते खाणी ब्रह्मविद्येची. अशा एकाहून एक अशा प्रतिज्ञा आहेत ज्ञानेश्वरी किंवा अभंगातून आपण काही प्रतिज्ञा पाहतो. अवघाचे संसार दुःखाचा करील आनंद भरीन तिन्ही लोक प्रतिज्ञा आहे. पण या 9व्या अध्यायाच्या सुरुवातीलाच माऊलींनी प्रतिज्ञा केली. कोणती प्रतिज्ञा केली? तरी अवधान एक वेळे दिजे मग सर्व सुखाशी पात्र होईजे हे प्रतिज्ञोत्तर माझे घडायला. तुम्ही सगळ्यांनी एक वेळा या ठिकाणी तुमचं अवधान द्या म्हणजे काय लक्ष द्या आणि मग तुम्ही सर्व सुखाला पात्र व्हा. आता पहिला शब्द आलेला आहे तरी. हा तरी हा शब्द जो आहे ना तो केव्हा सुद्धा येत असतात जरीशी आपल्याशी घेऊन येत असतो. कारण हे अव्यय दोन वाक्यांना जोडणार असतं. अव्यय कुठे मध्ये येत असतो वाक्याचं. बघा आपण तर हा शब्द कधी वापरतो? अगोदर जर हा शब्द आला तर वापरतो की नाही? समजा दोघांचं भांडण झालं असेल, दोघांची मारामारी झाली तर आपण निष्कर्षावर काय बोलतो? निष्कर्ष काय करतो? त्याने जर ला तर केला असेल. इंग्रजीमध्ये सुद्धा पहा बट आल्सो शब्द कधी येतो? अगोदर नॉट ओनली जर शब्द आला तर पुढे बट आल्सो येतो. फॉर एक्झाम्पल सचिन तेंडुलकर इज नॉट ओनली ए गुड क्रिकेटर बट आल्सो अ व्हेरी गुड ह्युमन बीइंग. आणि म्हणून तरी अवधान एक वेळे तुझे याच्यासाठी आपल्याला मागे जरी शोधावा लागेल. तो 8व्या अध्यायामध्ये. तर 8व्या अध्यायामध्ये भगवंताने अर्जुनाच्या 7 प्रश्नांची उत्तरे दिली. कोणते कोणते प्रश्न होते? ब्रह्म म्हणजे काय, कर्म म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, आदिभूत आदि यज्ञ आदि दैव आणि प्रयाण काळी देवा तुझं चिंतन कसं करायचं, हे 7 प्रश्न. वास्तविक पाहता 8वा अध्याय जो आहे ना तो मध्येच तयार झाला. कारण मूळ 7व्या अध्यायामध्ये भगवंताने अर्जुनाला ज्ञान विज्ञानाशी ज्ञान सांगायला सुरुवात केली. तो मध्येच अर्जुनाने विचारले देवा की देवा हे ब्रह्म म्हणजे काय, कर्म म्हणजे काय. आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देत असताना हा 8वा अध्याय आहे. बरं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिली भगवंताने आणि सांगितलं या सगळ्याला जे जाणतात कशाला? ब्रह्म, कर्म, अध्यात्म, आदिदैव, आदिभूत, आदि यज्ञ आणि प्रयाण काळी माझं चिंतन कसं करायचं, या सगळ्याला जे जाणतात ना मग या सुखाची किरीटी करून या का पावती परब्रह्माची पाठी आवडीती. या सगळ्याला जे जाणतात ना ते परब्रह्म स्वरूप होतात. स्वर्ग सुखालाही तुच्छ मानून ते परब्रह्म स्वरूप होतात. त्यांना सर्व सुख प्राप्त होतं. आणि मग कदाचित अर्जुनाच्या मनात अशी जिज्ञासा निर्माण झाली असावी की त्यांना जसं ते सर्व सुख प्राप्त झालंय तसं ते मलाही प्राप्त झालं पाहिजे. मग तुला जर ते सर्व सुख प्राप्त करून घ्यायचं असेल ना तरी म्हणून पहिल्यांदा तरी अवधान एके वेळे दिजे. मग तू काय कर? अवधान दे. माऊलीची शब्दरचना पण अवधान शब्द वापरतो. अवधान म्हणजे लक्ष. ऐक असं नाही म्हटलं, कारण ऐकणं वेगळं आणि अवधान देणं वेगळं. पहिल्यांदा ऐकावं लागतं आणि ऐकण्यातून आपलं अवधान त्या ठिकाणी जात असतं. ऐकणं महत्वाचंच आहे, पण नुसतं ऐकून चालत नाही, तर त्या ठिकाणी आपलं लक्ष लागतं. म्हणून अवधान एक वेळ त्याची म्हटलं. मग आता अवधान कशा करता द्यायचं, कशाकडे द्यायचं, त्या अवधानाचं काय महत्व आहे? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मी तुम्हाला आता हा 9वा अध्याय सांगणार आहे, तो तुम्ही ऐका. आणि ऐकताना कसं ऐका? एकाग्र चित्ताने ऐका. कारण ऐकणं खूप महत्वाचं आहे. याला श्रवण म्हणतात. श्रवण भक्ती सांगितली शास्त्राने. 9 प्रकारच्या भक्ती सांगितल्या शास्त्रामध्ये. आणि त्यातली पहिली भक्ती कोणती आहे? श्रवण. 9 प्रकारच्या भक्ती कोणत्या आहेत? श्रवणम कीर्तनम वैष्णव स्मरणम पादसेवनम. श्रवणम कीर्तनम वैष्णव स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदन. भागवतामध्ये भक्त प्रल्हादजींना हिरण्यकश्यपाने विचारलं, तिच्या वडिलांनी विचारलं, बाळा तू शाळेत जातोस? हा म्हटलं जातो. मग तू शाळेमध्ये चांगलं काय शिकलास ते मला सांग. तेव्हा प्रल्हादजीने आपल्या वडिलांना सांगितले, बाबा 1 नाही 9 गोष्टी चांगल्या जगामध्ये आणि मी शाळेत नाही शिकलो, हे मला पहिल्यापासून माहिती. आईच्या पोटात असताना ते लहानपासून मुलं आहे. आईच्या पोटात असताना बाळाच्या वेळी काय संस्कार होते मुलांना, तेव्हा मुलांना गर्भातच चांगले संस्कार करत असते.
छत्रपती शिवाजी महाराजांना युद्धाच्या धडीची जबाबदारी कधी येते? गर्भात असताना. आजकाल मुलांना कसे संस्कार मिळतात? गर्भात. एक छोटासा विनोद सांगतो, छोटासा, त्याला या विषयाला धरून आहे म्हणून. एका गावात एक तरुणी होती आणि तिला ना हिंदी चित्रपटाचा फार शौक होता आणि त्यातल्या त्यात तिला शोले चित्रपट फार आवडायचा. शोले चित्रपट होते आणि पाहिलं असेल मला. आता शोले चित्रपट म्हटलं की आपल्या जवळ कोणते चित्र उभं राहतं, कोणते पात्र उभे राहतात? गब्बर, ठाकूर, सांबा, जयवीर. आणि तरुणला तो शोले चित्रपट खूप आवडायचा. पुढे तिचं लग्न झालं आणि ती गरोदर झाली. गरोदर तिला 9 महिन्यामध्ये ना तिने तो चित्रपट 9 वेळा पाहिला, शोले चित्रपट. आणि पुढे 9 महिने भरले, ती प्रसूतीची वेळ जवळ आली, ती प्रसूत झाली. आणि जेव्हा ते बाळ गर्भातून बाहेर आलं ना, तेव्हा त्या बाळाने पहिला प्रश्न आपल्या आईला विचारला, मम्मी कितने आदमी थे? म्हणजे हे असे संस्कार. ती घाबरली, म्हणजे बाबा जास्त नाही, एकच होता, तुझा बाप होता. आणि असे संस्कार आता आपल्याला गर्भात मिळतो मुलांना. आपलं चिंतन काय चाललं होतं की बाबा 9 गोष्टी चांगल्या जगामध्ये त्या तुम्ही करा. कोणत्या 9 गोष्टी? 9 प्रकारची भक्ती. आणि त्याची पहिली भक्ती कोणती घेतली? श्रवण घेतली. श्रवण म्हणजे ऐकलं. तर श्रवण भक्तीच पहिल्यांदा काय घेतली? कारण श्रवण भक्ती केल्याशिवाय माणसाला पुढची कोणतीच भक्ती करता येत नाही. बघा, आपल्याला जर मराठी शिकायचं पहिल्यांदा काय शिकावं? बाराखडी शिकावं. तसं श्रवण भक्ती केल्याशिवाय माणसाला पुढची कोणतीच भक्ती करता येत. समजा तुम्हाला कीर्तन करायचं असेल तर पहिल्यांदा काय केलं पाहिजे? श्रवण केलं पाहिजे. काही ऐकलंच नाही आणि कीर्तन करायला उभं राहिलं, काय सांगणार आहे? कारण कीर्तन शब्दाचा अर्थ आहे जे आपण ऐकतो ना ते दुसऱ्याला सांगणं, याला काय म्हणतात? कीर्तन म्हणतात. म्हणून कीर्तन जरी करायचं असेल तरी काय केलं पाहिजे? श्रवण केलं पाहिजे. त्याच्या पुढची भक्ती आहे स्मरण. तर स्मरण करायचं देवाचं, पण कसं स्मरण करायचं माहित नाही, म्हणून श्रवण केलं पाहिजे, कुठेतरी ऐकलं पाहिजे. त्याच्या पुढची भक्ती आहे पादसेवन. पादसेवन म्हणजे देवाच्या पायाची सेवा, संतांच्या पायाची सेवा. सेवा थोडक्यात मग ती श्रीगुरूंची असो, आई वडिलांची असो, हे विश्व हे देवाचं रूपच आहे. आणि आपल्या वाटेला आलेलं नित्यकर्म म्हणजे ही काय देवाची सेवा आहे. पण कशी करायची माहित पाहिजे. तर सेवा करायची म्हणजे आपल्या मनाला वाटेल तसं करायचं का ज्याची सेवा करतोय त्याला आवडेल असं करायचं? ज्ञानेश्वर महाराज सेवेची व्याख्या सांगतात, स्वामीची या मनोभावा न चुकी जे हेची परमसेवा येरते पांडवा वाणीचे धनी. जो आपला स्वामी आहे, ज्याची आपण सेवा करतोय त्याच्या मनाप्रमाणे वागणं ही सेवा आहे. आपण आपल्या मनाप्रमाणे करतो ती सेवा नसते. देवाला नेमकं काय वाटतं त्याप्रमाणे वागणं, त्याप्रमाणे करणं ही काय देवाची सेवा आहे. भागवतामध्ये असं वर्णन आलं एका ठिकाणी की एखादा माणूस जर 2-2 तास माझी पूजा करत असेल, पादसेवन करत असेल आणि बाहेर आल्यावर जर लोकांची निंदा करत असेल, रागद्वेष करत असेल, शिवाय देत असेल, मला त्याची भक्ती आवडत. उलट एखाद्या माणसाला जर आपल्या कामातून वेळ मिळाला नसेल, त्याने पूजा केली नसेल, तो देवळात गेला नसेल, पण सगळ्यांशी प्रेमाने वागत असेल, मला तो माझा भक्त वाटतो. कारण कोणाही जीवाचा न घडू मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाची. देव सगळीकडेच आहे. कोणाचाही मत्सर न करणे ही देवाची सगळ्यात मोठी पूजा आहे. माणसाचं नेमकं उलट असतं का? माणूस 2-2, 3-3 तास पूजा करेल पण मत्सर सोडणार नाही. ते सोडणं तितकं सोपं सुद्धा नाही. आणि म्हणून पादसेवन जरी करायचं असेल ना तरी काय केलं पाहिजे? श्रवण केलं पाहिजे. अर्चन करायचं असेल देवाचं, अर्चन भक्ती श्रेष्ठ भक्ती सांगितली पहा. अर्चन भक्तीचे आचार्य कसं देवाचं अर्चन करायचं, कशा प्रकारे देवाचा अभिषेक करायचा, कोणती फुलं कोणत्या देवाला वापरायची, आरती कशी म्हणायची, मधली आरती कशी म्हणायची, शेवटची आरती कशी म्हणायची, गंध कसं लावायचं, देवाला पोशाख कसा घालायचा, हे सगळं कसं अर्चन भक्तीमध्ये शिकवलं जातं. शास्त्रामध्ये असं सांगितलंय, यथा देहे तथा देवे. ज्याप्रमाणे आपण देहाचे उपचार करतो ना त्याप्रमाणे देवाचे सुद्धा उपचार केले पाहिजे. जर समजा आता आपल्याला थंडी लागते तर आपण गरम पाण्याने आंघोळ करत असतो ना, देवाला सुद्धा काय पाहिजे? गरम पाणी पाहिजे. आपल्याला स्वेटर तर देवाला काय स्वेटर पाहिजे. नाहीतर आपण स्वेटर घातलं, कानटोपी घातली, मोटर घातली, देवाला उघडं ठेवलं ना चालत नाही.
हे मी कशा करता सांगतो सगळं, श्रवण भक्ती तरी अवधान एक वेळे हे माझं सूत्र आहे. अवधान कशा करता त्याला सांगितलंय, लक्ष कशा करता त्याला सांगितलंय, कारण श्रवण भक्तीवर पुढच्या सगळ्या भक्ती अवलंबून आहे. मग ती दास्य भक्ती असो, आत्मनिवेदन भक्ती असो, हे सगळं पहिल्यांदा तुम्हाला कुठंतरी ऐकावं लागेल. आणि म्हणून श्री गुरूंचा सहवास हवा, संतांचा सहवास. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तरी अवधान एक वेळे दिजे, हे श्रवण भक्तीचं महत्व आहे. भगवान प्रभू रामचंद्र वाल्मिक ऋषींच्या आश्रमात गेले वनवासाला जात असताना, आणि तिथे राहिल्यावर त्यांनी वाल्मिक ऋषींना सांगितलं की मला आता राहण्यासाठी एखादी चांगली जागा सांगा. तेव्हा वाल्मिक ऋषींनी त्या तुळशी रामायणामध्ये भगवंताला राहण्याकरता 14 जागा सांगितल्या. किती? 14. त्यातील पहिली जागा, जिनके श्रवण समुद्र समाना, जिनके श्रवण समुद्र समाना, कथा तुम्हारी सुबग सरी नाना. ज्यांचं श्रवण समुद्रासारखं आहे, श्रवण म्हणजे ऐकणे, आणि कथा तुम्हारी सुबग सरी नाना. जेव्हा तुमच्या या कथा आहेत ना, त्या कशा आहेत, सरिता आहेत, नद्या आहेत. आणि किती नद्या आल्या तरी समुद्र भरून जातो का? भरतो का समुद्र कधी तरी? या म्हणतो अजून या. तसं जेव्हा तुझ्या कितीही कथा जरी श्रवण केल्या, कितीही कथा ऐकल्या, तरी जो तृप्त होत नाही त्याच्या मनामध्ये तुम्ही जाऊन बसा. पहिली जागा सांगितली. पुढच्या 13 सांगायला आपल्याला काही आपल्याला ओवी सांगायची. पण श्रवण भक्ती फार महत्वाची आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोकुळामध्ये प्रकट झाले. कोणत्या महिन्यामध्ये प्रकट झाले? श्रावण महिन्यामध्ये प्रकट. श्रावण महिन्यात आता प्रकट झाले. भगवान म्हणतात जो माझं श्रवण करतो ना, त्याच्या मनोरूपी गोकुळात मी प्रकट होत असतो. आणि म्हणून अवधान एक वेळ जे म्हटले माऊलींनी. पण ज्ञानेश्वर महाराज इथे श्रवण शब्द नाही वापरला. ऐक असं नाही म्हटलंय, कारण माऊलींना माहित होतं की ऐकायला बरेच येतात, ऐकत नाही. बरेच जण ऐकायला, आपण सगळे ऐकायला बसलोय, पण पुढचं ऐकणं होत नाही. कारण नुसतं ऐकून चालत नाही, तर त्या ठिकाणी काय लक्ष लागतं. म्हणून अवधान एक वेळ जे म्हटलं. काही वडिलांच्या तक्रारी असतात आपल्या मुलांबद्दल, आणि मग एखादा साधू पुरुष घरी आला, महाराज घरी आले नाही कधी, त्याला सांगतात अहो महाराज, आमची मुलं आजकाल आमचं ऐकतच नाही. ते महाराज म्हणतात तसं ऐकत नाही, बोलवा आमच्या समोर, सांगा आमच्या समोर. अहो तुमच्या समोर सांगितलं तर ऐकतात, पण ऐकत नाही. आता ऐकतात पण ऐकत नाही याचा अर्थ काय? ऐकतात पण ऐकल्यासारखं वागत नाही, हे श्रवण झालं का? तर श्रवण शब्दाची व्याख्या दिलेली आहे. त्या व्याख्येमध्ये साधारणतः असं वाटतं की तात्पर्य निषेध झाला पाहिजे, तर ते श्रवण झालं. आणि म्हणून अवधान एक वेळ जे म्हटलं, अवधान शब्द वापरला. अवधान म्हणजे लक्ष. आणि एक वेळे जे म्हटले, काही ज्ञानेश्वर मध्ये एक वेळे असं सुद्धा पाठ, काही ठिकाणी एक वेळे आहे आणि काही ठिकाणी एक वेळे अवधान एक वेळे दिली असा सुद्धा पाठ. दोन्ही पाठ चांगले, दोन्हीचा अर्थ आपल्याला सांगता येतो. एक वेळे दिजे म्हणजे फक्त एकदा तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या, आणि एक वेळे दिजे म्हणजे फक्त लक्ष द्या, एकाग्र होऊन लक्ष द्या. कारण लक्ष देणं तितकंसं सोपं नाही, ते फार अवघड आहे. जे हरचंद्र बाबा सांगायचे बा, एखाद्याला 1 लक्ष रुपये देणं सोपं आहे, 1 लाख रुपये देणं सोपं आहे, पण लक्ष देणं अवघड आहे. एखादा म्हणेल हे घे माझे 1 लाख रुपये आणि करा राबेचा सप्ताह, म्हणणं सोपं आहे, पण त्या सप्ताहामध्ये लक्ष देऊन ज्ञानेश्वरी ऐकणं अवघड. त्याच सप्ताहामध्ये लक्ष देऊन कीर्तनात ऐकणं अवघड आहे. आणि म्हणून अवधान एक वेळ तिचे म्हटलंय, तुम्ही काय करा, लक्ष देऊन ऐका माझ्याकडे, एकाग्र होऊन ऐका. तर ऐकताना ना काही दोष निर्माण होतात श्रवण करताना. स्वभाव आहे मनाचा चंचलता, रजगुण असेल, तमगुण असेल, ऐकायला बसल्या बसताना मन इकडे तिकडे धावतं. मन कसं आहे, मन हे कैसे केवळे, पाहो जाता तरी न सापडे, एरवी राहता वया थोडे त्रैलोक्य. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हे ऐसे कैसे घडेल, जे मरकट समाधी येईल, राहो म्हणत लेल्या राहील महावा. माकडाला ज्याप्रमाणे समाधी लागत नाही ना, त्याप्रमाणे मनाला लवकर स्थिरता प्राप्त होत नाही. बहिणाबाईची एक कविता होती, मला वाटतं 5वीला का 6वीला कविता होती. आपण मन वढाय वढाय उभ्या पिकात गढोर,
किती हाकला तरी येत पिकावर. मन कसं आहे, एखाद्या घोरासारखं आहे, घोरासारखं आहे. बघा आपल्या जून महिन्यामध्ये आपण तरव पेरलेले असतात आणि तरव असं उगवतात आणि त्यावेळी त्या बांधावर सुद्धा गवत वाढलेलं असतं. पण ती गुरं काय त्या बांधावरचं गवत खातात का? ते तरव्याकडे जातात. तसं मनाला आपण किती आवर घालण्याचा प्रयत्न केला, किती समजवलं, तरी ते विषयांकडे धाव घेत असत. हे बुद्धीचे सणी निश्चयाचे टाळी, धैर्यसी हात फळी मिळवणी झाली. बुद्धीने एखादा निर्णय केला ना, हे मन आहे ना ते उधळून लावतो. बुद्धीचे सणी आणि निश्चयाचे टाळी, निश्चय झालेला असतो की आपल्याला ज्ञानेश्वरीचं पारायण करायचं, पण मन आहे ना ते टाळतं. रात्रीचा निश्चय झालेला असतो की मी सकाळ काकड्याला उठायचं, पण सकाळी ते मन काय करतं, टाळतं. म्हणून श्रवण भक्ती फार महत्वाची. म्हणून ज्ञानेश्वर म्हणतात की तुम्ही लक्ष देऊन माझ्याकडे ऐका, एकाग्र चित्ताने ऐका. त्या भागवतामध्ये तर श्रोत्यांचे प्रकार सांगितले पहा, चांगले श्रोते आणि वाईट श्रोते. भागवत महात्म्यामध्ये सांगितले ते. वाईट श्रोते कोणते कोणते? उष्ट श्रोता. उष्ट श्रोता म्हणजे उंटासारखा. उंट काय करतो? उंट झाडाचे काठी काठी घालतो आणि पाला तसा सोडून देतो. तसे काही श्रोते जे असतात ना, ते नको ते ऐकतात आणि चांगलं सोडून देतात. दुसरा आहे उष्य होता. उष्य होणं म्हणजे बैलासारखा मान हलवतो. चांगलं सांगितलं तरी मान हलवतो आणि वाईट सांगितलं तरी मान हलवतो. असे प्रकार. आणि काही श्रोते जे असतात ना, ते सिद्धांत सोडून देतात आणि दृष्टांत लक्षात घेतात. भ्रूण श्रोता, भ्रूण श्रोता असे महात्म्यामध्ये प्रकार सांगितले. आणि चांगले श्रोते सांगितले असताना सांगितलंय हंस श्रोता, बक श्रोता, मीन श्रोता. हंस जो असतो ना, बघा हंसाला तुम्ही जर एखाद्या भांड्यामध्ये दूध आणि पाणी एकत्रित करून दिलं ना, मिसळून, तर हंस काय करतो? त्यातलं फक्त दूध पितो आणि पाणी तसंच भांड्यामध्ये सोडून देतो. तसे चांगले श्रोते जे असतात ना, ते फक्त सिद्धांत घेत असतात आणि दृष्टांत सोडून देत असतात. आणि त्याप्रमाणे माऊली म्हणतात की तुम्ही लक्ष देऊन माझ्याकडे ऐका. म्हणून अवधान एक वेळेस जे म्हटलं, कारण श्रवण करताना ना काही अंतर आहे निर्माण. नाथराय एका ठिकाणी सुंदर वर्णन करतात अंतर आहे. नाथराय म्हणतात श्रवणी ध्यानी अंतर आहे, लय विक्षेप कशा का रसा स्वाद हे होय, हे चार अपाय चुकवावे. श्रवणाला बसलं, ध्यानाला बसलं की चार विघ्न येतात, चार अपाय. तर पहिला अपाय कुठला आहे? लय. लय म्हणजे झोप लागणे. काय असेल ते असेल कुणाच ठाऊक, पण ज्यांना झोपेच्या गोळ्या देऊन सुद्धा झोप येत नाही ना, ते प्रवचनात आले, कीर्तनात आले की झोपायला लागतात. कारण वातावरण कसं असतं, मन असं ना अंतर्मुख होत असतं. झोप म्हणतो झोप, म्हणून झोप लागणं हा अपाय सोडवला पाहिजे. त्याच्या पुढचा विघ्न आहे ते म्हणजे विक्षेप. विक्षेप म्हणजे मनामध्ये अनेक प्रकारच्या गोष्टी आहेत. त्याचं काय, मन एकदा शुद्ध व्हायला लागलं ना की आतल्या गोष्टी बाहेर निघायला लागतात, अगोदरच्या गोष्टी. समजा आपण एखादं भांडं साफ करायला घेतलं, उद्धव साफ करायला घेतली, त्याच्यामध्ये चांगलं पाणी टाकलं ना की आतली घाण बाहेर. विक्षेप निर्माण. कशा आहे नावाचा दोष सांगितलाय. राग, द्वेष आणि आसक्तीमुळं आपलं चित्त नको त्या ठिकाणी लागलं. तुकाराम महाराज याच्यावर एक फार सुंदर उदाहरण देतात. देखोनी पुराणिकाची दाढी, रडेस कुंदे नाकू. एका मंदिरात ना एक पुराणिक बाबा पुराण सांगत असतात. त्यांचा हा नित्याचा कार्यक्रम असतो. जवळ 6 महिने त्यांचा कार्यक्रम चाललेला असतो. तर एक दिवस एक आजीबाईंना त्या मंदिरात येतात ते पुराण ऐकायला. आणि ते पुराण ऐकता ऐकता त्या आजीबाई रडायला लागतात. तर पुराणिक बाबाला बरं वाटतं. ते एवढ्या दिवस मी पुराण सांगतोय, कोणाच्या डोळ्यात अश्रू नाही आले, पण पहिल्यांदा आजीबाई आले ना, ते माझं पुराण ऐकून रडायला लागलं. त्याला बरं वाटतं. म्हणून पुराण सांगून झाल्यावर तो त्या आजीबाईच्या जवळ जातो. आजीबाई तुम्ही धन्य आहात. ती आजीबाई म्हणते का हो महाराज, आज माझं पुराण ऐकून तुमच्या डोळ्यात पाणी आलं, माझ्या नाही आलं पण तुमच्या आलं. त्या आजीबाई म्हणाल्या अहो महाराज मी तुमच्या पुराणातलं काहीच ऐकलं नाही. मग रडत होत्या. देखोनी पुराणिकाची दाढी. आजीबाई म्हणाल्या 2 दिवस झालं माझा एक बोकड चुकलाय आणि मी जेव्हा मंदिरात आले जेव्हा तुमच्या दाढीकडे पाहिजे ना, मला त्या बोकडाची आठवण व्हायची. कशा दोष. आणि शेवटचं सांगितलंय रसास्वाद. रसास्वाद म्हणजे
असं काय सांगितलं ना बरं वाटतं. कथेत कीर्तनात दृष्टांत सांगितले ना, गोष्टी सांगितल्या, वा वा छान छान. काही काही महाराज दृष्टांत किती सांगितलं तर माणसं काय म्हणतात, काय कीर्तन केलं. दृष्टांत जास्त सांगितले फार चांगलं. म्हणजे त्या ठिकाणी सिद्धांताकडे लक्ष न जाता, अर्थाकडे लक्ष न जाता पूर्ण गोष्टींमध्ये मन लागतं. महाराजांचा आवाज किती सुंदर आहे, महाराजांचं व्याख्यान किती सुंदर आहे, वाद्य किती सुंदर आहे, गायन किती सुंदर आहे. म्हणजे पूर्ण गोष्टींमध्ये मन लागलं. त्या गीतेमध्ये 10व्या अध्यायामध्ये अर्जुनाने भगवंताला म्हटलंय, एरवी नारद अखंड जवळ आई, तोही ऐशी जवचिने गाई, परी अर्थ बुजवणीने ठाई, गीत सुखचे आहे. देवा आम्हाला हे नारद महर्षी पहिल्यापासून सांगत होते, पण काय माहिती देवा तुझी कृपा नव्हती. आणि जेव्हा जेव्हा नारद महर्षी यायचे ना आमच्याकडे आणि आम्ही त्यांना विचारतो महाराज कोणता राग आहे, मग गीत सुखचे आहे. आम्ही त्याच्या गीतातच आम्ही रमलो, याच्या अर्थाकडे आमची वृत्ती दृष्टी कधी गेलीच नाही. म्हणून श्रवण करताना तरी अवधान एक वेळेत जे म्हणले लक्ष देऊन ऐकलं पाहिजे, एकाग्र होऊन ऐकलं पाहिजे. बाकीचं सगळं सोडून जे सांगितलंय ना त्या आकाराची आपली वृत्ती झाली पाहिजे. एकाग्र म्हणजे काय, एक टोक, फक्त लक्षच आपल्या डोळ्यासमोर पाहिजे, बाकी काही नाही. मग ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मग सर्व सुखाशी पात्र होईल. आणि मग तुम्ही काय व्हा, सर्व सुखाला पात्र व्हा, सर्व सुखाचे अधिकारी व्हा. मग आता तुम्ही म्हणाल हे सर्व सुख म्हणजे काय, ऐकण्याचा आणि सर्व सुखाचा काय संबंध आहे. तर प्रत्येकाला सुखाची इच्छा असते, कारण प्रत्येक जीव हा कसा आला, सुखातून आले, म्हणून प्रत्येकाला सुखाची इच्छा असते. मरण कोणाला आवडत का, आवडतं का, कोणाला मरण आवडत नाही. माणसाला मरण आवडत नाही, कारण मूळ जीव हा कसा आहे, मूळचा अमर आहे. आगा मरहा बोलू नस आहे, किंवा न मरणे निर्विवाद जगा बळी, म्हणून कोणालाही मरण आवडत नाही. त्याचं काय, जे आपलं स्वरूप नसतं ना ते माणसाला आवडत नाही. माणसाला दुःख आवडत नाही, माणसाला अज्ञान आवडत नाही. एखाद्याला म्हटलं ना अरे तू अज्ञानी आहेस, तो काय म्हणतो, तू मूर्ख असेल, तुझा बाप अज्ञानी असेल, मी अज्ञानी नाही. कारण अज्ञानी जरी असलं ना तर त्याला अज्ञान आवडत नाही, कारण तो मूळचा कसा आहे, ज्ञान स्वरूप आहे. तसं कोणालाही दुःख आवडत नाही, कारण जीव हा मूळचा कसा आहे, आनंद स्वरूप आहे. म्हणून दुःख आलं ना की त्याला नको वाटतं. आणि म्हणून प्रत्येक जण सुखाकरता प्रयत्न करतो. पण प्रत्येकाला सुख मिळतं का, प्रत्येकाला सुख मिळत नाही. याचं कारण काय, प्रत्येकाच्या सुखाच्या कल्पना कशा आहेत, वेगवेगळ्या आहेत. प्रत्येकाने अनुकूल वाटेल त्याला सुख मानलंय. कोणी संततीला सुख मानलंय, कोणी संपत्तीला सुख मानलंय. प्रत्येकाच्या सुखाच्या कल्पना वेगळ्या आहेत, त्यामुळे प्रत्येकाला सुख मिळत नाही. एका माणसानं स्मशानात दुकान टाकलं. आता तुम्ही मला स्मशानात कसलं दुकान टाकलं असेल, रेशनचं, किराणा मालाचं, मिठाईचं, तर नाही. तिथे जे अंत्यविधीचं सामान लागतं ना, अंत्यविधीसाठी त्याचं दुकान टाकलं. बरं, त्याच्याकडे ना ते दुकान टाकायला पुरेसं भांडवल नव्हतं. मग त्याने ना गावातल्या एका माणसाकडून 50,000 रुपये घेतले उसने 3 महिन्याच्या मुलीवर. म्हटलं माझं दुकान चांगलं चाललं ना की 3 महिन्यात सुद्धा पैसे मी देऊन टाकले. पण त्याचं नशीब एवढं बलवत्तर ना की 3 महिने ते गावात कोणीच मिळलं नाही. आणि मग ज्याच्याकडून पैसे घेतले होते ना तो चांग मागे लागलायचे, अरे माझे पैसे कधी देणार. तो म्हटलं काय करू बाबा, 3 महिने झाले, रोज सकाळी 5 वाजता उठतोय, पांडुरंगाचा काकडा करतोय, आणि काकडा करून झाल्यावर रोज पांडुरंगाला प्रार्थना करतो की लवकर लवकर ओमायक्रॉन येऊ दे, लवकर लवकर कोरोना येऊ दे. आता कोरोना म्हणजे सगळ्यांना माहित असेल कोरोनामध्ये काय परिस्थिती होती. मुंबईकरांचे चांगले अनुभवले. लवकर लवकर म्हणतो कोरोना येऊ दे, म्हणजे गावात कोण मेलं तर याला सुख आहे, गावकऱ्यांना दुःख आहे, पण याला मात्र काय सुख आहे. म्हणजे याने चुकीची सुखाची कल्पना केली. तसा तुम्ही आम्ही दुःख का बघतो, खरं सुख आपल्याला माहित नाही, खऱ्या सुखाचा आपल्याला पत्ता नाही. चुकीच्या भ्रमात आपण राहतो. गीतेमध्ये 17व्या अध्यायामध्ये भगवंताने 3 प्रकारचे सुख सांगितले, तमगुणी सुख, रजगुणी सुख आणि सत्वगुणी सुख. आणि त्याची उदाहरणं फार सुंदर सुंदर दिली भगवंताने. तमगुणी माणसाचं सुख कसं असतं, तमगुणी माणसानं स्वतः दुःखी होतात आणि दुसऱ्याला दुःखी करतात.
याच्यासाठी माऊलीने उदाहरण दिलं होतं. एखादा डोंगरावरून सुटलेला धोंडा आहे, आपल्याकडे ग्रामीण भाषेत त्याला काय बोलतो आपण, वस्त्र. तर डोंगरावरून निघालेला धोंडा आहे, तो खाली येत असताना वाटेत जे जे येतील ना त्यांना रगडून टाकतो आणि स्वतः काय खंड होत असतो. तसं तमोगुणी माणसं कशी असतात, दुसऱ्यालाही दुःख देतात आणि स्वतःही दुःखी होतात, त्याच त्यांना सुख वाटतं. रजोगुणी माणसाचं सुख कसं असतं, सुरुवातीला सुख वाटतं पण नंतर मात्र दुःख येते. याच्यासाठी माऊलीने उदाहरण दिलंय, अधिकारी निघाले या गाव होय जैसा उत्साह का ऋणावरी विवाह विस्तारिला. एखादा अधिकारी पुरुष गावात आला ना, आमदार खासदार आला ना, की लोक कसं त्याच्या पुढं करतात ना, मग त्याच्यासाठी काय सत्कार करतात, त्यांचा हार फटाकी काय शाल श्रीफळ असा खूप सारा खर्च करतात. बघा आपल्याकडे कधी शेड वगैरे आले ते करतात की नाही, मी काय कोणावर टीका करत नाही, माऊलींनी सांगितलं ते सांगतो. आणि मग तो अधिकारी पुरुष गावातून गेला ना की तो खर्च आपल्या गावातून मागावा लागतो. किंवा एखादा बाप आपल्या मुलीचं लग्न करतो आणि लग्न करताना त्याच्याकडे पैसा नसतो, मग तो काय करतो, कर्ज काढतो. कर्ज काढतो ते काढतो, पण काढलेला कर्जरूपी पैसा नको त्या ठिकाणी खर्च करतो. त्यानं 50,000 साऊंड सिस्टीम आणला ना, आपण 60,000 आणायचं. त्याने बँजो ठेवला ना, आपण डीजे ठेवायचं. अरे पण आपल्या ऐकत आहे का? आणि मग ऋणावरी विवाह विस्तारिला, मग ते ऋण काढलेलं असतं, कर्ज काढलेलं असतं आणि मग ते फेडताना दुःख होतं. म्हणून सुरुवातीला जे सुख वाटतं ना आणि नंतर दुःख येतं ते खरं सुख नाही. खरं सुख बोलतं, खरं सुख सात्विक सुख सांगितलं. यत्त दगरे विषविमम परिणामे अमृतोपमम तत्सुखम सात्विकम प्रोक्तम आत्मबुद्धी प्रसादजम. सात्विक सुख सांगत असताना सांगितलंय, किंबहुना सोय जीव आत्मयाची आहे तेथ जे होय तया नाम सुख. जीव जेव्हा परमात्मा स्वरूप होतो ना, परमात्म्याशी एकरूप होतो, तेव्हा जे जीवाला प्राप्त होतं ना, ते काय, ते खरं सुख आहे, ते खरं सात्विक सुख आहे. तरी सुख दे गा किरटी डावेल तुझं तिथी तरी आत्मयाची भेटी जीवाशी होय. परमात्म्याच्या भेटीत जे जीवाला प्राप्त होतं ना, ते खरं सुख आहे. आणि असं सुख परमात्म्याच्या संबंधाने मिळालेले सुख आहे ना, ते खरं सुख आहे, ते सर्व सुख आहे. आता त्याच्यामध्ये सुद्धा पहा, लौकिक सुख वेगळं आहे आणि पारमार्थिक सुख वेगळं आहे. आता लौकिक सुख कशाला म्हणायचं, दुसऱ्याचं सुख पाहून जर आपलं सुख कमी होत असेल ना, तर समजायचं आपल्याकडे जे सुख आहे ते कसं आहे, लौकिक सुख. बहुतेक वेळा माणसाच्या जीवनामध्ये दुसऱ्याचं सुख पाहिलं ना की आपलं सुख कमी होतं. काही महिन्यापूर्वी एक शेजारी माझ्या घरी आले म्हणाले, महाराज निघत पेढे. मी म्हटलं अहो एवढ्या ह्या वयात? ते म्हणाले अहो तसं काही नाही. म्हटलं कशाबद्दल पेढे? ते नाही, मुलगा 12वीला पास झाला. म्हटलं वा छान छान, किती टक्के मिळाले? म्हटलं 90%. म्हटलं वा कॉंग्रॅच्युलेशन. दुसऱ्या दिवशी मी त्यांच्या घरी गेलो, त्यांचा चेहरा पडलेला. म्हटलं काय झालं, काल खुश होता मुलगा पास झाला? हो खुश होतो. मग आज काय झालं? काही ना, त्याच्याच वर्गात असणारा आमच्या शेजारचा मुलगा, त्याचा पहिला नंबर आला, गेलो सुख. म्हणजे दुसऱ्याच्या सुखातून जर आपलं सुख वजा होत असेल ना, तर समजायचं आपल्याकडे जे सुख आहे ते कसं आहे, लौकिक सुख आहे. एक दुःख जीवनात आलं तर बाकीची सुख जर नको वाटत असतील ना, तर समजायचं की आपण जे मिळवलं ते सुख कसलं मिळवलं, आपण लौकिकच सुख मिळवलं. आता परमार्थिक सुखाची व्याख्या आहे. गीता काय सांगतात, यम लब्ध्वा चापरम लाभम मन्यते नाधिकम ततः. यम लब्ध्वा चापरम लाभम मन्यते नाधिकम ततः यस्मिन स्थितेन दुःखेन गुरुनापि विचारते. यम लब्ध्वा चापरम लाभम म्हणजे जो लाभ प्राप्त झाल्यावर दुसरा कोणताही लाभ प्राप्त व्हावा अशी इच्छा शिल्लक राहत नाही. दुसऱ्या कोणत्याच लाभाची अपेक्षा शिल्लक राहत नाही. आणि यस्मिन स्तुतेन दुःखेन म्हणजे डोंगरा एवढं जरी दुःख आलं, कितीही मोठं जरी दुःख आलं, तरी त्या सुखात स्थिर झाल्यावर मनुष्य विचलित होत नाही ना, ते खरं परमार्थिक सुख. श्लोकात कसं कळत नाही, त्याच्या ओव्या पहा. ज्ञानेश्वर महाराज त्याच्या 2च ओव्या दिले, फार सुंदर लिहिले.
मग मेरूपासून थोरे देह दुःखाचे नि डोंगरे दाटी जो पडी भारे परी चित्त न दटे. मेरू पर्वत एवढं जरी दुःख आलं ना, कितीही मोठं दुःख आले तरी त्याचं चित्त विचलित होत नाही. शस्त्रेवरी तोडलिया देह भागी माझी पडलिया चित्त महासुखी पवडलिया चेऊचले. शस्त्राने जरी त्याला तोडलं ना, देह त्याचा आगीमध्ये जरी पडला तरी तो महासुखात असतो. ह्याला म्हणायचं खरं सुख. खऱ्या सुखाची परीक्षा सुखात नाही बरं का, दुःखाच्या प्रसंगात. कारण आपल्या सुखाच्या कल्पना कशा असतात, अनुकूलते सुखाच्या कल्पना असतात. आणि म्हणून प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली ना की परमार्थिक माणसं सुद्धा काय होतं, सुखी होतं. याचा अर्थ त्यांना परमार्थिक सुख अजून मिळाले नाही, त्यांना लौकिक सुख मिळाले आहे, अनुकूलते सुख मिळाले नाही. आपण अनुकूलतेच्या सुखाला खरं सुख समजतो, अभिमानाच्या सुखाला खरं सुख समजतो. देवाचं सुख नसतं. एक माणूस पंढरपूरला जातो आणि पंढरपूरला गेल्यावर देवाच्या दर्शनात पांडुरंगाचे तर जातो लाईनला, तर लाईन एकदम पत्राशेड भरून गोपाळपुरापर्यंत लाईन गेलेली असते. मग तो काय करतो, मध्येच घुसतो ते चंद्रभागा घाटावर आणि मग कसं बस दर्शन घेऊन बाहेर येतो. बाहेर आल्यावर सगळ्यांना सांगत होतो माझं दर्शन झालं, मला फार आनंद आहे, माझं दर्शन. पण झालेला आनंद पांडुरंगाच्या दर्शनाचा असेल तर ठीक आहे, तो आनंद कसला असतो, माझं झालं बाकीच्यांचं झालं. हा अनुकूलतेचा आनंद आहे. येता का भजनाला म्हटलं, कशाला येऊ भजनाला, काल मी आलो तुम्हाला कुठं म्हणायला दिले, मला कुठं कीर्तन दिले. म्हणजे हा कसला आनंद आहे, अभिमानाचा आनंद आहे, अनुकूलतेचा आनंद आहे. सगळं काही अनुकूल असतं, कसलाच विक्षेप नसतो, कसलंच दुःख नसतं जीवनामध्ये. आणि मनुष्य म्हणतो की मी फार आनंदी आहे. पण हा कसला आनंद आहे, अनुकूलतेचा आनंद आहे. पण जेव्हा सगळं काही बिघडेल, सगळीकडे विक्षेप झाला असेल, देहाच्या दुःखाचे डोंगर पेटले असतील आणि मध्ये मध्ये तुम्ही म्हणत असाल आनंदाचे डोरी आनंद तरंग, तुम्हाला परमार्थी सुख मिळालं. तुकाराम महाराजांच्या जीवनात काय परिस्थिती निर्माण झाली होती, देहाच्या दुःखाचे डोंगर पेटले होते. द्रव्य गेलं, माल गेला, स्वतःची पत्नी अन्न करता गेली. आणि तरी सुद्धा तुकाराम महाराज देवाकडे गेले की देव म्हणायचे तुकाराम महाराजांना, काय महाराज कसं काय, बरं चाललंय ना. तेव्हा तुकाराम महाराज सांगायचे, बरे झाले देवा निघाले दिवाळी, बरे या दुष्काळी पीडा गेली, अनुतापे तुझे राहिले चिंतन, झाला हा वमन संसार. कारण तुकाराम महाराज त्या ठिकाणी आत्मसुख मिळालं, ब्रह्मसुख मिळालं. परमात्म्याच्या सुखात, नामस्मरणाच्या सुखात ते एकरूप झाले होते. आणि म्हणून तुकाराम महाराजांना त्या ठिकाणी सर्व सुख मिळालं. आता सर्व सुख म्हणजे काय, सर्व सुख म्हणजे परमात्मा. सर्व सुखाचे आगन बाप रखमा देवीवर, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडी. म्हणून सर्व सुख म्हणजे काय, जी सगळी सुख एका परमात्मिक सुखात एकवटलेली आहे. आणि असं सर्व सुख जे सर्व काळात आहे, सर्व देशात आहे, सर्व वस्तूत आहे. कारण माणसाला जे सुख पाहिजे ते कुठं पाहिजे, सर्व काळात पाहिजे, सर्व देशात पाहिजे, सर्व वस्तूत पाहिजे. आणि असं सुख त्याच ठिकाणी मिळेल जी वस्तू सर्व काळात आहे, सर्व देशात आहे, सर्व वस्तूत आहे. आणि अशी एकमेव वस्तू म्हणजे भगवान परमात्मा. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हटले, तरी अवधान एक वेळे दिजे मग सर्व सुखाशी पात्र होईल. मग आता ऐकल्यानं आम्हाला सर्व सुख कसं प्राप्त होईल, शेवटचा प्रश्न आहे. ऐकल्यामुळे आपल्याला सर्व कसं प्राप्त होईल, ऐकण्याचा आणि सर्व सुखाचा कार्यकारी संबंध काय, 2 मिनिटं सांगतो. तर सर्व सुख हा जीवच आहे. पण भ्रमाने आपल्याला दुःख रूप मानतो, जीव मानतो. म्हणून श्री गुरूंकडे गेलं, संतांकडे गेलं की श्री गुरु आपल्याला आत्मज्ञान सांगतात, ब्रह्मज्ञान सांगतात किंवा परमात्म्याविषयी वर्णन करून सांगतात. आणि परमात्म्याचं वर्णन ऐकलं, परमात्म्याच्या गुणाचं वर्णन ऐकलं, परमात्म्याच्या रूपाचं वर्णन ऐकलं, परमात्म्याचं चिंतन केलं की चित्त स्थिर होतं, चित्त शुद्ध होतं. आणि चित्त शुद्ध झालं ना की परमात्म्याची कृपा होते, श्रीगुरूंची कृपा होते. आणि श्रीगुरूंची कृपा झाली की ते ज्ञान प्रकट होतं.
आणि ज्ञान प्रकट झालं ना की जीवाला सर्व सुख प्राप्त होतं. आणि म्हणून तरी अवधान एक वेळे तिजे मग सर्व सुखाशी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड आहे का असे ज्ञानेश्वर महाराज बोलले. माझ्या अल्पबुद्धीला जेवढं जमलं, माझ्या अल्पमतीला जेवढं जमलं तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न केला यावर. बाकी काय चुकीचे शब्द गेले असतील तर तो माझ्या वाणीचा दोष समजा. आणि आजचा 14 दिवस आहे, याच्या अगोदर जर काय ऐकलं नसेल लक्ष देऊन तर पुढे तरी तुम्ही ऐका. एवढं जाता सांगतो आणि गोवीचं चिंतन संपवतो. कुंडली श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. कुंडली श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विश्वात्मके देवी वागे भूषोणी मद जावे कसाय काळांची व्यंकटी सांडो दया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर गावो. विश्व सधर्म सूर्य पावो दुर्देवांची कृती लावो. प्राणीदात वर्षता सकळ मंडळी ईश्वर निष्ठांची मंडळी. अनुराग मंडळी भेटो चला कल्पतरूचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव. बोलले अर्णव पियुषाचे चंद्र गेले अनाष्टन. मातंडले तापहीन हे सर्व सदा सज्जन सोयले होतो. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणे ते लोकी. बलिदाई पुरुषी अखंडित आणि कंठोजे विशेष लोकी. द्रष्टादृष्टीचे स्वभाविजे एक म्हणे श्री विश्वेश्वराओ. हा होईल दान पसाओ. विज्ञान देवो सुखिया विज्ञान देवो सुखिया विज्ञान देवो सुखिया. ज्ञानराज माझी योगाची माऊली. ज्ञानराज माझी योगाची माऊली. गणवली प्रगट केली. गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी. गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी. ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. आध्यात्मविद्येचे दाविले स्वरूप. आध्यात्मविद्येचे दाविले स्वरूप. चैतन्याचा दीप उजळीला. चैतन्याचा दीप उजळीला. 56 भाषेचा केलासे गौरव. 56 भाषेचा केलासे गौरव. भवन विनाव उभारिले. भवन विनाव उभारिले. श्रवणाच्या मिसे बैसावे येऊनी. श्रवणाच्या मिसे बैसावे येऊनी. साम्राज्य भुवनी सुखी नांदे. साम्राज्य भुवनी सुखी नांदे. गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी. गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी. ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. नाम म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी. नाम म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी. एकतरी मोवी अनुभवाली. एकतरी मोवी अनुभवाली. गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी. गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी. ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम.